MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, भारतीय राज्यघटना. त्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपण पाठीमागचे काही लेक्चर जे ते लेक्चर पाहिलेले आहेत आणि त्यामध्ये आपण नागरिकत्व हा जो काही भाग आहे तो भाग आपण पाहिलेला आहे. या अगोदरची जे काही प्रकरण आहेत त्या प्रकरणाचे देखील जे प्रश्न आहेत जे MPSCच्या परीक्षेला पडलेले होते ते आपण पाहिलेले आहेत. आज देखील आपण नागरिकत्व हा जो काही भाग आहे तर त्या नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये MPSCमध्ये विचारले गेलेले जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा आपण अभ्यास करणार आहोत. आता नागरिकत्वाचा आपण अभ्यास करत असताना एकूण जी काही कलमं आहेत तर कलम क्रमांक 5 ते कलम क्रमांक 11 जो आहे हा भाग जो आहे तो आपण पाहिलेला आहे. आणि भारतीय जी घटना आहे राज्यघटना, त्या राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये ह्या नागरिकत्वाच्या बाबतीमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर तो अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण केलेला आहे. तर आता जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा बनवण्यात आला? भारतीय नागरिकत्व कायदा जो आहे हा केव्हा बनवण्यात आला? आणि त्यासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 1956, पर्याय क्रमांक 2 1955, पर्याय क्रमांक 3 1935 आणि पर्याय क्रमांक 4 1951. तर हे जर अचूक उत्तर आहे. आता भारतीय नागरिकत्व कायदा जो आहे हा कायदा बनवत असताना कधी बनवला तर 1955, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे जर योग्य उत्तर आहे. आता 1955चा जो काही कायदा बनवला हा कोणत्या कलमानुसार बनवला तर कलम क्रमांक 11 जे आहे या कलम क्रमांक 11 नुसार असा कायदा बनवण्याचा अधिकार जो आहे हा कोणाला देण्यात आलेला होता तर संसदेला असा अधिकार जो आहे तो देण्यात आला होता. तो पहिला भाग आपण बघितला. तर भारतीय नागरिकत्व कायदा जो आहे तो 1955 साली अंमलात आला. त्यानंतर पुढचा प्रश्न दुसरा, क्ष या ब्रिटिश महिलेस खालीलप्रमाणे कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या. अजून एकदा प्रश्न दुसरा, क्ष या ब्रिटिश महिलेस खालीलप्रमाणे कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल? STA पूर्व परीक्षेला 2013 साली विचारलेला प्रश्न आहे. 1 ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे. 2 तिने भारतीय पुरुषांशी विवाह केला आहे. 3 ती भारतात ब्रिटिश शिष्टमंडळास आली आहे. आणि 4 ती ब्रिटिश वकिलातील नोकरी करीत आहे. आणि ह्याचं योग्य उत्तर जे आहे ते उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 2 तिने भारतीय पुरुषांशी विवाह केला आहे. मी नागरिकत्व कधी मिळणार आहे ब्रिटिश महिलेस? तिने भारतीय पुरुषाशी विवाह केला आहे. याचं योग्य उत्तर आहे. STA पूर्व परीक्षेसाठी हा विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर त्यापुढचा प्रश्न तिसरा, संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती? संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती? पर्याय क्रमांक 1 भारतात अधिवास, आणि पर्याय क्रमांक 2 भारतात जन्म, किंवा पर्याय क्रमांक 3 माता व पितांचा भारतात जन्म, आणि पर्याय क्रमांक 4 अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्ष भारतात सामान्यतः निवास. आणि याचं योग्य उत्तर जे आहे हे योग्य उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 3 त्यामध्ये सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये माता व पितांचा भारतात जन्म, म्हणजे संविधानाच्या प्रारंभी आपण जर बघितलं तर प्रारंभीचं जे काही कलम आहे ते कलम क्रमांक किती आहे तर कलम क्रमांक 5 मध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि कलम क्रमांक 5 काय सांगतं तर प्रारंभीचे जे काही नागरिकत्व आहे हे प्रारंभीचे नागरिकत्व कसं मिळणार आहे तर त्या बाबतीचा उल्लेख जो आहे ह्या कलम क्रमांक 5 मध्ये देण्यात आलेला आहे. आणि ते सांगत असताना काय सांगितलं तर अधिवासाच्या आधारावर घटनेच्या प्रारंभी भारताच्या राज्यक्षेत्रात अधिवास असलेली प्रत्येक व्यक्ती भारताची नागरिक असेल. त्यामध्ये काय गोष्टी दिलेत, ती भारतीय राज्यक्षेत्रात जन्मली होती. त्याचबरोबर मातापित्यापैकी कोणीही एक भारताच्या राज्यक्षेत्रात जन्मले होते. ती अशा प्रारंभीच्या लगतपूर्वी किमान 5 वर्ष इतका काळ भारताच्या राज्यक्षेत्रात सामान्यतः निवासी होती. यामध्ये काय सांगितलेलं आहे, माता व पितांचा भारतात जन्म हा जो आहे ही अट जी ती अट आवश्यक नव्हती. माता व पितांचा भारतात जन्म ही अट जी आहे ती आवश्यक नव्हती. त्यामुळे जे पर्याय क्रमांक 3 जे हे जर योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्यापुढचा चौथा प्रश्न, श्री एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करायचे आहे. त्यांना वयाची 18 वर्ष पूर्ण झाली आहेत. ते कशा प्रकारे मतदान करू शकतील? श्री एक्स हे अनिवासी भारतीय आहेत, NRI आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करायचे आहे. त्यांच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले आहेत. ते कशा प्रकारे मतदान करू शकतील? असिस्टंट मुख्य 2013ला विचारलेला प्रश्न आहे.
त्यामध्ये अ दिलेलं आहे, ते मतदान करू शकणार नाहीत. ब, ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील. क, ते परदेशातील भारतीय दूतावासात जाऊन मतदान करू शकतील. ड, भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या संकेतस्थळावर वेबसाईट जाऊन ते मतदान करू शकतील. आणि ई, भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतील. आणि यासाठी पर्याय दिले आहेत. पर्याय उत्तरं: पर्याय क्रमांक 1 अ, पर्याय क्रमांक 2 ई, पर्याय क्रमांक 3 क आणि पर्याय क्रमांक 4 ब, क आणि ड. तर ह्याचं योग्य उत्तर आपण जर पाहिलं तर काय असेल? आता अनिवासी भारतीय आहेत, जर अनिवासी भारतीयाला जर मतदान जर करायचं असेल तर ते मतदान कसं करू शकतात? तर ज्या ठिकाणी त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊनच ते मतदान करू शकतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे किंवा ई आपण जर पर्याय क्रमांक 2 ई हे जे उत्तर आहे ते उत्तर काय आहे? तर बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर मतदानाचा अधिकार जो आहे तो अधिकार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता किंवा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि तो कधी प्रदान करण्यात आलेला आहे? तर मतदानाचा अधिकार आपण जर पाहिला तर तो 2012 मध्ये 10व्या प्रवासी भारतीय दिनावेळी भारत सरकारने अनिवासी भारतीयांना मतदानाचा व निवडणुकीत प्रक्रियेत भाग घेण्याचा अधिकार प्रदान केला आहे. मात्र ते टपालाद्वारे, पोस्टाने असेल किंवा भारतीय दूतावास असेल किंवा ई बॅलेटची जी काही सुविधा आहे ही सुविधा अजून त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. म्हणजे त्यांना जर मतदान जर करायचं असेल तर ज्या ठिकाणी त्यांची मतदार म्हणून नोंदणी झालेली आहे अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करू शकतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 ई हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 5वा, खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते सांगायचं आहे. 1, अनिवासी भारतीय नागरिक निवडणूक मतदानाला पात्र ठरतील. अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकेल. आणि क, मतदार म्हणून नाव नोंदण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे. प्रश्न 5वा आपण बघतोय, खालीपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगायचं आपल्याला. त्यातला पहिला पर्याय सांगितलेला आहे, अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील. 2 किंवा ब, अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकेल. क, मतदार म्हणून नाव नोंदण्याकरता अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे. आणि ह्याचा पर्याय आहेत. पर्याय आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 सर्व विधाने बरोबर आहेत आणि पर्याय क्रमांक 2 कोणतंही बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि पर्याय क्रमांक 4 अ व ब. आणि ह्याचं योग्य उत्तर आपण जर पाहिलं तर ह्याचं बरोबर काय आहे? फक्त पर्याय क्रमांक 3 जे आहे अ हे फक्त बरोबर आहे. म्हणजे अनिवासी भारतीय नागरिक निवडणूक मतदानाला पात्र असतील. म्हणजे ह्यातलं उत्तर जे आहे ते फक्त अ बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 3 त्यामध्ये दिलेला आहे फक्त अ, त्यामुळे ते बरोबर आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 6वा, खालील जोड्या जुळवायच्या आहेत. एका ठिकाणी भाग दिलेले आहेत आणि ते कशा संदर्भामध्ये आहे ते सांगितलेत. अ गट, ब गट असं दिलेलं आहे. मूलभूत अधिकार, राजनीतीची मार्गदर्शक तत्वे, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र आणि नागरिकत्व. आता आपण नागरिकत्वाचा भाग आपण अभ्यासला आहे आणि या अगोदर आपण जर पाहिलं तर भाग 1चा जो काय अभ्यास केलेला आहे ज्यामध्ये काय होतं, संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, या 2 गोष्टीचा आपण अभ्यास केला. ह्या 2 गोष्टीवरून आपण उत्तर काढू शकतो बघा. म्हणजे नागरिकत्वाचा आपण जर बघितलं तर नागरिकत्व किती आहे, तर भाग 2 मध्ये नागरिकत्व दिलेलं आहे. आणि संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र आपण जर पाहिलं तर ते कशामध्ये दिले, भाग 1 मध्ये दिले. म्हणजे ज्या ठिकाणी क चं उत्तर काय असावं 1 आणि ड चं उत्तर हे 2 असावं. म्हणजे क चं 1 कुठं आहे बघा, क चं 1 आणि ड चं 2 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक किती बरोबर असेल, पर्याय क्रमांक 4 आहे ते बरोबर आहे. वरचे जे काही अभ्यास आहेत मूलभूत अधिकार आणि राजनीतीची मार्गदर्शक तत्वे, तर आपण जर बघितलं तर मूलभूत अधिकार जे आहेत किंवा ज्याला आपण मूलभूत हक्क म्हणतोय ते कुठे येणार आहेत, तर भाग 3 मध्ये मूलभूत हक्क आहेत आणि भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे जे ते तत्वे दिले. म्हणजे भाग 1 चा विचार आपण जर केला तर संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र, भाग 2 नागरिकत्व, भाग 3 मूलभूत अधिकार किंवा हक्क आणि भाग 4 राजनीतीची मार्गदर्शक तत्वे. आणि हे कुठं दिलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्या पुढचा 7वा प्रश्न, भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीपैकी कोणते विधान सत्य नाही. म्हणजे असत्य विधान यामध्ये ओळखायचं, चुकीचं विधान जे
हे चुकीचं विधान आपल्याला ह्यामधून ओळखायचं आहे, असत्य विधान ओळखायचं आहे. त्यामध्ये एक आहे, फसवणूक करून खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल. 2, कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल. 3, भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल. आणि 4, भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केलं असेल तर. 7वा प्रश्न आपण पाहतोय, म्हणजे नागरिकत्व रद्द करण्यासंबंधीची जे काही तरतूद आहे, ही तरतूद आपण जर त्यामध्ये जर पाहिली तर त्यासाठी सांगत असताना पर्याय क्रमांक 1 काय दिलं आहे, तर फसवणूक करून खोटी माहिती धरून वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवलं असेल. 2, कृतीतून वा भाषणातून राज्यघटनेशी बेईमानी किंवा द्रोह केला असेल. 3, भारताशी शत्रुत्व किंवा युद्ध करणाऱ्या राष्ट्राला मदत केली असेल. आणि 4, भारताबाहेर सलग 5 वर्ष वास्तव्य केलं जर असेल तर ह्यातलं अयोग्य किंवा चुकीचं जे काही विधान आहे ते विधान कोणतं आहे, तर 4 नंबरचं विधान आहे. आता सामान्यतः नागरिकत्व रद्द जर करायचं असेल तर रद्द करण्यासाठी 5 वर्षाऐवजी किती वर्ष असणं आवश्यक आहे, तर 7 वर्ष. म्हणजे एखादा नागरिक सलग 7 वर्ष भारताबाहेर सामान्यतः वास्तव्य करत असेल तर त्याचं नागरिकत्व रद्द केलं जाऊ शकतं. फक्त विद्यार्थी किंवा सरकारी सेवेतील व्यक्ती जे आहेत ते वगळून इतर जे काही व्यक्ती आहेत ते 7 वर्ष जर भारताबाहेर जर वास्तव्य त्यांनी जर केलं असेल तर ते नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व रद्द करता येऊ शकतं. म्हणजे ह्याचा पर्याय आहे, तर पर्याय क्रमांक 4, 1, 2, 3 तिन्ही बरोबर आहेत आणि 4थं जे ते चुकीचं आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 8वा, भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. म्हणजे कोणतं विधान चूक आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. पहिला, नागरिकाने लबाडीने नागरिकत्व मिळवलं असेल. दुसरा, नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखवली असेल. 3, नागरिक सामान्यपणे सलग वर्ष भारताबाहेर राहिला. आणि 4, नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षाचा तुरुंगवास जर झाला असेल तर. आणि याचं योग्य उत्तर आहे तर पर्याय क्रमांक 4 जे आहे हे पर्याय क्रमांक 4 हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे अयोग्य आहे थोडक्यामध्ये. म्हणजे चुकीचं विधान जे आहे ते चुकीचं विधान कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक 4 जे आहे हे चुकीचं विधान आहे. म्हणजे अगोदरचा आपण जर प्रश्न जर पाहिला तो देखील यासारखाच प्रश्न आहे. म्हणजे असिस्टंट पूर्व परीक्षा 2014 साली हा पडलेला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न यामध्ये आपण घेतलेला आहे. जर नागरिकास नोंदणीनंतर 5 वर्षाच्या आत अन्य देशात 1 वर्षात तुरुंगवास जर झाला तर ते नागरिकत्व हिरावून घेतलं जातं, हे चुकीचं आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न 9 नंबरचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. 9 नंबर काय दिलं नाही, ठीक आहे. 9 नंबरचा प्रश्न जो आहे यामध्ये दिलेला नाही. 10 नंबरचा प्रश्न आपण पाहू. दहा नंबरचा प्रश्न आता आपण पाहणार आहे. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापेक्षा कमी करण्यासंबंधीची घटनादुरुस्ती कोणती आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 आलेला आहे. तर त्यासाठी 61वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती, 63वी घटनादुरुस्ती आणि 86वी घटनादुरुस्ती. आणि याचं योग्य उत्तर काय आहे, तर 61वी घटनादुरुस्ती जी आहे तर त्या 61व्या घटनादुरुस्तीमध्ये वय किती केलं, तर 21 वरून 18 वर्ष असं जे काही वय आहे ते वय करण्यात आलेलं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 61वी घटनादुरुस्ती. त्यानंतर नागरिकत्व कायदा 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकत नाही. नागरिकत्व कायदा 1955 नुसार खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकत नाही. आणि त्यासाठी पर्याय आहेत. 1, भूमी अधिगृहीत झाल्यामुळे. 2, वारसा हक्काने. 3, जन्म भारतात झाल्याने. आणि 4, राष्ट्रीयकरणाने. आपण जर भूमी अधिगृहीत झाल्यामुळे आपण जर बघितलं तर त्याला आपण काय म्हणतोय, प्रादेशिक सामिलीकरण असं म्हणतोय. तर त्याद्वारे नागरिकत्व जे आहे नागरिक बनू शकतात. दुसरा आहे वारसा हक्काने म्हणजे वंशतत्वाने. तिसरा आहे जन्म भारतात झाल्याने म्हणजे जन्मतत्वाने. आणि चौथा जो पर्याय आहे राष्ट्रीयकरणाने, तर हा चुकीचा पर्याय आहे. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 जे आहे राष्ट्रीयकरणामुळं कुठलाही व्यक्ती भारताचा नागरिक बनू शकत नाही. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 12 नंबरचा, पुढीलपैकी कशामध्ये व्यक्तीस भारताच्या संविधानाप्रती निष्ठेची शपथ घ्यावी लागते. म्हणजे नागरिकत्वाच्या जे विविध मार्ग आहेत
संपादनाचे 5 मार्ग जे आहेत, तर त्यापैकी कोणता असा मार्ग आहे की ज्या मार्गामध्ये शपथ घ्यावी लागते? त्यातला पर्याय क्रमांक 1 नोंदणी तत्व, पर्याय क्रमांक 2 स्वीकृती तत्व, पर्याय क्रमांक 3 नोंदणी व स्वीकृती आणि पर्याय क्रमांक 4 जन्मतत्व. तर याचं योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 नोंदणी व स्वीकृती. नोंदणी व स्वीकृती जी आहे तर त्या ठिकाणी काय करावं लागतं? तर शपथ घ्यावी लागते. ही शपथ कशा संदर्भामध्ये असणार आहे? तर ही शपथ घेताना घटनेप्रती खरी निष्ठा आणि भारताच्या कायद्याचे निष्ठापूर्वक पालन व नागरिक म्हणून कर्तव्य पालन या बाबीची जी काही शपथ आहे ती शपथ ह्यामध्ये घ्यावी लागते. तर त्यासाठी पर्याय काय आहेत? पर्याय क्रमांक 3 नोंदणी व स्वीकृती या दोन्ही ठिकाणी शपथ जी आहे ती शपथ घ्यावी लागते. त्या पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा. नागरिकत्व सुधारणा कायदा 1955 2015च्या सुधारणेनुसार सध्या काय अस्तित्वात आहे? तर त्यासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय OCC, दुसरा पर्याय आहे OCI, तिसरा पर्याय आहे PIO आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी एकही नाही. आपण जर पाहिलं तर नागरिकत्व सुधारणा जे आहे ते आजपर्यंतचा जर आपण विचार केला तर आजपर्यंत 8 वेळा हा नागरिकत्व जी काही सुधारणा जी आहे ती सुधारणा झालेली. आणि 2015चा आपण जर विचार केला तर 9 जानेवारी 2015ला एक सुधारणा झाली होती आणि त्या सुधारणेनुसार काय झालं होतं? तर OCI जे आहे, OCI आणि PIO कार्ड जे आहेत हे एकत्र केलेलं होतं आणि OCI PIO कार्ड एकत्र करून त्याला OCC असं म्हटलं गेलं. आणि OCC म्हणजे काय असेल? तर OCC म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर असं आपण त्याला म्हणतोय. ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर. अगोदर PIO कार्ड होल्डर ही एक वेगळी सुविधा होती, OCI कार्ड होल्डर ही एक वेगळी सुविधा होती. या दोन्ही सुविधेचं एकत्रीकरण 2015ला झालं. कधी झालं? तर 9 जानेवारी 2015ला हे झालेलं होतं. आणि त्यानुसार OCI प्लस PIO इज इक्वल टू OCC असं झालेलं होतं, म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर त्या पुढचा 14 नंबरचा प्रश्न. कोणत्या देशात दुहेरी नागरिकत्व संकल्पना आहे? तर त्यासाठी पर्याय जे आहे ते पर्याय त्यामध्ये दिलेत. भारत, चीन, कॅनडा आणि अमेरिका. तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर अमेरिका जे आहे ते अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व जे आहे ते नागरिकत्व आहे. अमेरिका असेल किंवा स्वित्झर्लंड असेल तर या ठिकाणी काय आहे? तर दुहेरी नागरिकत्वाची संकल्पना आहे. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. तर पर्याय क्रमांक 4. पुढं कोणत्या कलमाद्वारे विदेशी नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्वाचा लोप होतो? कोणतं कलम असं आहे की ज्या कलमाद्वारे आपण जर विदेशी नागरिकत्व जे आहे हे जर स्वीकारलं असेल तर भारतीय जे काही नागरिकत्व आहे त्या भारतीय नागरिकत्वाचा काय होतोय? तर लोप होतो. त्यासाठी पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 कलम 5, पर्याय क्रमांक 2 कलम 7, पर्याय क्रमांक 3 कलम 8 आणि पर्याय क्रमांक 4 कलम 9. तर याचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 कलम 9 हे याचं योग्य उत्तर आहे. कलम 9 काय सांगतं? की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादले असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही असं त्यामुळे सांगितले. म्हणजे इतर देशाचं आपण जर नागरिकत्व जर स्वीकारलं तर भारतीय नागरिकत्वाचा लोप होतो हे सांगणारं कलम कोणतं आहे? तर कलम क्रमांक 9 हे कलम त्यामध्ये आहे. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 16 नंबरचा. नागरिकत्व कायद्यामध्ये खालीलपैकी कोणत्या साली सुधारणा करण्यात आली नाही? नागरिकत्व कायदा जे आहे त्या नागरिकत्व कायद्याचा विचार आपण जर केला तर त्यामध्ये अनेक वेळा सुधारणा केलेली आहे. जवळपास 8 वेळा सुधारणा जे ती झालेली आहे. तर ह्यामध्ये आपण जर विचार केला तर खाली पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 1985, पर्याय क्रमांक 2 1992, पर्याय क्रमांक 3 2001 आणि पर्याय क्रमांक 4 2008. आपण जर ह्या ज्या सुधारणा ज्या आहेत त्या सुधारणा आपण जर बघितल्या तर एकूण सुधारणा किती वेळा झालेली आहेत? तर 8 वेळा झालेल्या आहेत. कधी कधी झालेली आहेत आपण ते पाहूया. 1957, त्यानंतर 1960, त्यानंतर 1985, 1986, त्यानंतर 1992, 2003, 2005 आणि 2015 अशा 8 वेळा झालेली आहे. जर पर्याय क्रमांक 1 आपण जर पाहिला तर 1985 ती सुधारणा झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 जर पाहिला तर 1992 त्या वर्षी देखील सुधारणा झाली. पर्याय क्रमांक 3 आपण जर पाहिला तर 2001 साली सुधारणा झालेली नाही आणि पर्याय क्रमांक 4 2005ला सुधारणा झाल्या. याचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 2001 मध्ये नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली नव्हती. याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक
3 जे आहे ह्याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा. नागरिकत्व संपादनाचे मार्ग खाली दिलेले आहेत, त्याचे योग्य पर्याय निवडा. तर नागरिकत्वाचे मार्ग आपण जर पाहिलं तर नागरिकत्व संपादनाचे एकूण किती मार्ग आहेत, तर एकूण मार्ग आहेत 5 मार्ग आहेत. तर 5 मार्गाने आपण काय करतोय, नागरिकत्व संपादन करत असतो. इथं पर्याय जे काय दिले त्यापैकी बघूया आपण. पहिलं आहे वंश तत्वाद्वारे, दुसरा आहे धर्माच्या आधारे, तिसरा आहे स्वीकृती तत्वाद्वारे आणि चौथा आहे जन्म तत्वाद्वारे. वंश तत्वाद्वारे, धर्माच्या आधारे, स्वीकृती तत्वाद्वारे आणि जन्म तत्वाद्वारे. ह्यापैकी आपण जर पाहिलं तर वंश तत्वाद्वारे नागरिकत्व संपादन आपण करू शकतोय. धर्माच्या आधारे काही नागरिकत्व आपण संपादन करत नाही. स्वीकृतीद्वारे आपण नागरिकत्व संपादन करतोय आणि जन्माच्या आधारे देखील नागरिकत्व संपादन करतोय. म्हणजे पर्याय काय असेल, तर पर्याय अ, क आणि ड हा पर्याय क्रमांक 4 ह्याचं योग्य उत्तर असेल. अ, क आणि ड हा जो काय पर्याय आहे हा आहे पर्याय क्रमांक 4 हे ह्याचं योग्य उत्तर असेल. आणि याचबरोबर आपण अजून एक मार्ग आपण जर बघितला तर प्रादेशिक सामिलीकरण जो आहे त्या प्रादेशिक सामिलीकरणाद्वारे देखील जे काही नागरिकत्वाचे संपादन जे आहे ते संपादन करण्यात येतं. त्यानंतर त्या पुढचा प्रश्न 18 नंबरचा. भारत सरकार एखाद्या व्यक्तीस स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व बहाल करताना एक किंवा सर्व अटीमधून सूट देऊ शकते जर त्या व्यक्तीने खालील सेवामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रदान केली असेल. बघा, भारत सरकार एखाद्या व्यक्तीस स्वीकृती तत्वाद्वारे नागरिकत्व बहाल करताना एक किंवा सर्व अटीमधून सूट देऊ शकते जर त्या व्यक्तीने खालील सेवामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवा प्रदान केली असेल. आणि त्यासाठी पर्याय जे आहे ते पर्याय दिलेले आहेत. विज्ञान, कला, खेळ आणि मानवी प्रगती. आपण जर ह्यामध्ये जर पाहिलं तर आणखी पर्याय ह्यामध्ये आवश्यक होते. एकूण आपण जर पाहिलं तर विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य आणि जागतिक शांतता आणि मानवी प्रगती. तर यामध्ये चुकीचं जे काय आहे ते चुकीचा पर्याय ह्यामध्ये ओळखायचा आहे. चुकीचा जो काय पर्याय येतो तो पर्याय ह्यामध्ये ओळखायचा आहे, ती लिहिलेलं नाही त्यामध्ये. तर यातला चुकीचा पर्याय काय असेल, तर पर्याय क्रमांक 3 जे आहे हा चुकीचा पर्याय त्यामध्ये असणार आहे. खेळाच्या बाबतीमध्ये अशी काही माहिती जी आहे ती दिलेली नाही. ह्यासाठी काय काय सांगितले पर्याय, तर विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य आणि जागतिक शांतता किंवा मानवी प्रगती. म्हणजे विज्ञान आहे, कला दिलेला आहे, खेळाच्या बाबतीमध्ये असं काही माहिती दिलेली नाही आणि मानवी प्रगती जी आहे ती मानवी प्रगती दिलेली आहे. याचं उत्तर काय असेल, तर खेळ असेल. चुकीचं जे काय पर्याय जो आहे तो पर्याय ह्यामध्ये निवडायचा होता तर तो आहे खेळ. त्यानंतर त्या पुढचा 19 नंबरचा प्रश्न. अयोग्य विधान ओळखा किंवा अयोग्य जी काही जोडी आहे ती जोडी आपल्याला बघायची आहे. कलम आणि कलमापुढची जी काही माहिती आहे. कलम क्रमांक 8 आपण जर पाहिलं तर त्यापुढे काय सांगितले, मूळचा भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व, त्याला आपण PIOचं नागरिकत्व असं म्हणतोय, ते कलम क्रमांक 8. ब आहे कलम 5 घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. कलम 7 स्थलांतरित करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. आणि ड कलम 9 पाकिस्तानातून स्थलांतराचे नागरिकत्व. ह्यातलं अयोग्य जे आहे ते ओळखायचं आहे. कलम 8 आपण जर पाहिलं किंवा कलम आपण 5 पासून आपण जरी पाहिलं तर कलम क्रमांक 5 काय सांगतं, तर घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व, म्हणजे कलम क्रमांक 5 हे बरोबर आहे. कलम क्रमांक 6 काय सांगतं, तर पाकिस्तानातून स्थलांतराचे नागरिकत्व. कलम क्रमांक 7 काय सांगतं, की स्थलांतरण करून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व, तर हे देखील बरोबर आहे. कलम 8 आपण जर पाहिलं तर मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व, ज्याला आपण PIOचे नागरिकत्व असं म्हणतोय, ते देखील बरोबर आहे. आणि कलम 9 आपण जर पाहिलं तर 9 मध्ये काय सांगितलेलं आहे, की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादले असेल तर ती व्यक्ती भारताचा नागरिक असणार नाही. पण इथं काय दिले, तर पाकिस्तानातून स्थलांतराचे नागरिकत्व, म्हणजे हे काय आहे, तर हे चुकीचं. म्हणजे योग्य पर्याय काय असेल, तर पर्याय क्रमांक 4 ड हा योग्य पर्याय असेल. कलम क्रमांक 9 मध्ये काय सांगितले, की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादले असेल तर ती व्यक्ती भारताची नागरिक असणार नाही. आणि इथं पर्यायामध्ये काय सांगितले, तर पाकिस्तानातून स्थलांतराचे नागरिकत्व, तर ते चुकीचं आहे. तर हे पाकिस्तानातून स्थलांतराचे नागरिकत्व कोणतं आहे, तर कलम क्रमांक 6 आहे हे. त्यामुळं पर्याय जो आहे तो पर्याय क्रमांक 4 ड हा याचा योग्य पर्याय आहे. त्या पुढचा शेवटचा प्रश्न 20 नंबरचा. PIO कार्ड धारण करण्यासाठी पुढील कोणत्या देशातील मूळ भारतीय व्यक्ती पात्र असणार नाहीत असं सांगितले. आता PIO आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. भूतान, अफगाणिस्तान, म्यानमार आणि इंडोनेशिया.
आपण जर PIO कार्ड आपण जर पाहिलं तर PIO जे काही कार्ड आहे ते मूळ भारतीय काही देशातील मूळ भारतीय व्यक्ती जे ते पात्र असणार नाही म्हणून सांगितलं होतं. त्यामध्ये कोणकोणते देश होते तर त्यामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चीन, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. पर्याय आपण पाहूया. तर त्यामध्ये भूटान जो काही देश आहे भूटान, तर त्या देशाला हे PIO कार्ड जे ते मिळणार नाही, ते पात्र असणार नाही. त्यानंतर आपण जर अफगाणिस्तान जर पाहिलं तर अफगाणिस्तान देखील पात्र असणार नाही. त्यानंतर म्यानमार आणि इंडोनेशियाचा कुठलाही जो काही संदर्भ आहे तो संदर्भ ह्यामध्ये दिलेला नाही. म्यानमार असेल किंवा इंडोनेशिया असेल. आणि म्यानमार आणि इंडोनेशियाचा आपण जर विचार जर केला तर म्यानमार आणि इंडोनेशियाला PIO कार्ड जे ते कार्ड मिळू शकतं. म्हणजे पर्याय आपण जर पाहिले तर पर्याय क्रमांक 1 अ व ब, पर्याय क्रमांक 2 क व ड, पर्याय क्रमांक 3 केवळ ड आणि पर्याय क्रमांक 4 केवळ ब. तर कोणत्या व्यक्तीला PIO कार्ड मिळणार नाही तर ते भूटान चे जे काही नागरिक आहेत त्यांना देखील मिळणार नाही आणि अफगाणिस्तानाचे जे काही नागरिक आहेत त्यांना देखील मिळणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 अ व ब हे यामध्ये आलेलं आहे. आणि म्यानमार असेल किंवा इंडोनेशिया असेल तर त्यांना PIO कार्ड जे ते कार्ड मिळू शकतं. काही देशांची नावं दिलेत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूटान, चीन, नेपाळ, पाकिस्तान. तर या देशातील लोकांना जे आहे हे PIO कार्ड जे आहेत PIO कार्डाच्या ज्या काही सुविधा आहेत ह्या सुविधा त्यांना मिळणार नाहीत. इतर देशांना ह्या सुविधा ज्या आहेत ह्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसंच आपण जर पुढचा भाग आपण जर पाहिला तर OCI कार्ड आपण जर पाहिलं तर OCI कार्ड देखील पाकिस्तान किंवा बांगलादेशचे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना मिळणार नाही OCI. आणि PIOचं सांगत असताना हे बाकी जे काही देश आहेत सांगितलं त्या पद्धतीनं तर त्यांना ही सुविधा जी आहे ती सुविधा उपलब्ध होणार नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 20 जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तुम्ही एकदा ते रिवाईज करा. पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर हे जी उत्तरं जी आहेत ती उत्तरं तुम्ही सहज देऊ शकता. ओके, थँक्यू.